हॅलो एव्हरीबडी, आय एम डॉक्टर श्वेता काटे. आय एम सायकोथेरपिस्ट अँड काउन्सिलर. तर आजचा आपला विषय आहे इन्फर्टिलिटी, म्हणजेच वंध्यत्वामुळे होणारं डिप्रेशन. काय गुड न्यूज कधी देत आहे असा प्रश्न सगळेजणच विचारत असतील, नाही का? पण कधी कोणी हे विचारतं का की तू बरी आहेस का? तर इन्फर्टिलिटी हा नुसताच एक शारीरिक प्रश्न नाही आहे, तर हा एक भावनिक प्रवास आहे. प्रत्येक नेगेटिव्ह रिपोर्ट, प्रत्येक तुलना, प्रत्येक प्रश्न हे हळूहळू मनाला दुखावत जाते. आशा ठेवणे, निराशा हाती लागणे, तरी चेहऱ्यावर हसू ठेवणे, कधी गिल्ट घेणे, कधी स्वतःलाच दोषी मानणे, कधी आतून रिकामेपणा येणे, हे सर्व या प्रवासात घडत असतं. तर यासाठी तुम्ही काय करता? तर सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला दोष देणं बंद करा. हा एक शारीरिक आणि वैद्यकीय प्रश्न आहे, त्यात तुमची चूक नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मन मोकळेपणानं बोललं पाहिजे. तिसरी गोष्ट, दुसऱ्यांशी तुलना केली नाही पाहिजे. चौथी गोष्ट, ज्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल किंवा ज्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स ट्रिगर होत असतील ते सर्व मर्यादित केलं पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सोशल मीडियावर बाळांचे पोस्ट बघणं किंवा बाळांची चर्चा करणं हे सगळं थांबवलं पाहिजे. आणि पाचवी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जर काही तुम्हाला मदत हवी असेल तर काउन्सिलिंग हे घेतलं पाहिजे. काउन्सिलिंग घेणं हा अपराध नाही. जर काही तुम्हाला मदत हवी असेल तर मी तुमची मदत करायला तयार आहे. तर मला तुम्ही येऊन नक्की भेटू शकता. थँक्यू.